नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार स्वागत करीत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ग्रीन फिंगर्स टचमध्ये। मित्रांनो, आज मी माझ्या गार्डन लव्हर्स मित्रांच्या डिमांडवरून प्रत्येकाच्या छोटे गाणे गार्डनमधील आवडते पर्यावरणपूरक प्लांट आंबा या झाडाला मोहोर येण्यासाठी काय करावे, आंबे मोहोर कसा टिकवावा याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा। वृक्षप्रेमी मित्रांनो, सर्वात आधी हे लक्षात घ्या की आंब्याचे झाड चांगले वाढून भरपूर आंबे हवे असल्यास पहिले 4 ते 5 वर्ष त्या झाडाला फलधारणा होऊ देऊ नये। या झाडाला मोहोर आला तरी तोडून टाकावा। यामुळे काय होते, झाडाची भरपूर वाढ होते, झाडाच्या फांद्या व बुंदा फलधारणेसाठी परिपक्व होऊ लागतो। आपण जर लवकरात लवकर त्याला फलधारणा होऊन आंबे घेऊ इच्छित असाल तर त्या झाडाची वाढ पुरेशी होत नाही। झाड लहान असेल तर त्याला सपोर्टची गरज असते, बाकी आपली इच्छा। आंब्याला मोहोर कमी जास्त का होतो, त्याचा सीझन मागे पुढेही का होतो, ही प्रक्रिया बऱ्याच वेळा पावसाचे कमी जास्त प्रमाण, थंडीचं प्रमाण कमी जास्त होणं यामुळे होते। जेवढी जास्त थंडी असेल तेवढे आंब्याला मोहोर जास्त येतो। तसेच आंब्याला मोहोर आल्यावर तुडतुडे, मीजमाशी, फुलकिडे, भुरी, करपा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आंबे मोहोर गळून पडतो। आंब्याला मोहोर यायची प्रक्रिया खरे तर ऑगस्ट सप्टेंबर पासूनच सुरू होते। आंब्याला कोवडी पाने येतात, ती परिपक्व झाली म्हणजे जुनी झाल्यावर साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काडीतून मोहोर बाहेर यायला लागतो। चांगला मोहोर येण्यासाठी काडी पक्की होणे महत्त्वाचे असते। काडीवर गर्भधारणा होण्यासाठी काडीवर रोग नको। या कालावधीत साधारणतः काडीवर बुरशी या प्रकारचा रोग होतो। यासाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आपण बुरशीजन्य रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी या कालावधीत पावडर मिल्यू आणि अँथ्रोमोस हे रोग या झाडावर होतात। त्यासाठी बायोपेस्टिसाइड म्हणून आपण बायोसिक्युरिटी किंवा डिसिजन याचा स्प्रे केल्यास हा रोग आपण टाळू शकतो। साधारण 200 लिटर पाण्यात 500 ml हे प्रमाण वापरावं। झाडे कमी असतील तर आपण हे प्रमाण कमी करून त्या प्रमाणात पावडरही कमी वापरावा। दुसरी फवारणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या झाडावर करावी। आंब्याची मोहोर येण्याची काडी, ज्या काडीवर मोहोर येतो ती काडी निरोगी आणि परिपक्व असेल तर त्या काडीवर आलेला मोहोर टिकतो, आणि तो जर टिकवायचा असेल तर त्याला तुडतुडे, मीजमाशी, फुलकिडे यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून या कीटकांच्या नियंत्रणासाठी तसेच भुरी रोगावरच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलिस व बायोटॉक्सिन हे पेस्टिसाइड फवारावं। तसेच जानेवारीमध्ये गर्भधारणा चांगली व्हावी यासाठी बायोसिनची फवारणी करावी, ज्यामुळे एन्झाईमची निर्मिती होऊन भरपूर फलधारणा होते। तसेच काडीतून मोहोर जोमाने बाहेर यावा यासाठी नायट्रोबॅकची फवारणी करावी। मँगो हॉपर या किडीपासून संरक्षणासाठी दर 10 दिवसांनी बायोटॉक्सिन हे इन्सेक्टिसाइड फवारावं। आपल्या गार्डनमधील आंब्याला भरपूर फलधारणा व्हावी व पूर्ण वाढ होईपर्यंत टिकावीत अशी आंबेमय शुभेच्छा। धन्यवाद। हॅपी गार्डनिंग। थँक्स फॉर वॉचिंग।